परिणाम संवत्सर दक्षिणायने शरद ऋतू मासातली नवमी नक्षत्र रात्री 1 वाजेपर्यंत सिद्ध योग। आजचा दिवस अत्यंत शुभ आहे, सगळे शुभ कार्य करायला चांगला। आता उद्या सोमवार दशमी, उद्या तारीख 11 दिवस अत्यंत चांगला आहे। शुभ कामाला आपले शुभ काम करून घ्या। आता भगवंताला हाक मारू। हरिवंश पुराणाला सुदना पद्मनाभा नारायणा जगपका जनार्दना आननाशा सकळ देवा देवा कृपाळुवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदाशिवा सजरूपा चक्रधरा विश्वंभरा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेष कमलापति मोहन तारका दरिद्या विक्रमा हेच करीतसे विनवणी वंदनी सोडवावे भववंदनी सोडवावे भववंदनी सोडवावे पांडुरंग हरी वासुदेव पुरुषोत्तम भगवान की जय। श्री गणेश देवदेव या अनुकूल झाल्यावर देवऋषी नारदांनी कंसाला मोक्ष आणि स्वर्ग प्राप्त होण्याकरता उपाय सांगितलाय। काल आपण पाहिलं की कंस हा पूजेचं साहित्य घेऊन देवऋषी नारदांच्या जवळ आले आणि नारदांनी सगळं कथन केलं आणि नारदांनी सांगितलं की मी जातो, आता तुझं कल्याण असो असं सांगितल्यावर देवऋषी नारद निघून गेले। पण हे दृष्ट लोक जे असताना यांना संतांनी उपदेश केल्यावर सुद्धा यांचं जे दृष्ट प्रारब्ध असतं हे संत गेले की लगेच उसळतं। लक्षात ठेवा, तुम्ही हे ऐकल्यावर सुद्धा तुमच्या घरातली एखादी व्यक्ती तुम्हाला हे सांगते, हे सगळं लिहून ठेवलंय की तुमचं जर दृष्ट प्रारब्ध असेल तर तुम्ही ऐकलेल्यापासून वंचित होऊन जाता। मग आता तुम्ही काय करायला पाहिजे? आपल्या घरातली एखादी व्यक्ती जर आपल्याला विरोध करत असेल तर त्याचं ऐकलं ना ऐकलं करायचं, त्याला होला हो करायचं, त्याच्या समोर तसं वागायचं आणि आपण आपलं वेगळं वागायचं। नाही तर घरामध्ये तुम्हाला द्वंद्व उभं राहतं, त्यांच्यासमोर काही करायचं नाही तर ते काय करतात, द्वंद्व उभं करतात आणि द्वंद्वाने मनुष्याला दुःख होतं। म्हणून द्वंद्वाचं दुःख दूर करणारे कोण आहे तर सद्गुरू। म्हणून सद्गुरूचं आहे तर द्वंद्वातीतम त्रिगुणरहितम सद्गुरुं तन्नमामि। जसं एखाद्या माणसाला एखादा पदार्थ आवडत नसतो तर तो गेल्यावर तुम्ही गुपचूप कसा खाऊन घेता, त्याप्रमाणे परमार्थ सुद्धा आपला आपण करावा, आपला आपण करावा। घरामध्ये आपण प्रत्येक व्यक्तीला कशा करता पाहिजे असतो याचा अभ्यास करा। पतीला, पत्नीला, भावाला, बापाला, आईला त्यांचा कार्यभाग होण्याकरता ते आपल्याकडे पाहतात, मग त्यांचा कार्यभाग करून द्यावा आणि आपण आपला कार्यभाग करावा। आपण काय करतो, त्यांच्या कार्यभागातच कर्तव्य समजून मरतो
आणि मराची वेळ आली की ते दूर 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 होतात. लक्षात ठेवा, कर्तव्य बुद्धी जागृत केली पाहिजे. आपुल्या हिता असे जो जागता, तर हा कंस दृष्ट होता. नारद गेल्यावर काय म्हणतो ते ऐका. तुमचंच वाक्य आहे, तुम्हाला पटून जाईल कंसाचं वाक्य. तो म्हणतो, नारद मुनीचा उपहास करण्यास हे पात्र आहे, हे चतुर नाही आहे. पण निंदा करतोय नारदाची. मी बसलेला असो या झोपलेला असो, मी अवसावधान कधीच राहत नाही. मी सावधान राहतो. मी जागृती स्वप्नात स्वतःच. इंद्रासहित संपूर्ण देवता माझ्या समोर उभे राहू शकत नाही. माझ्या दोन्ही विशाल भुजा या भूमीला संतप्त करायला समर्थ आहे. मनुष्य लोकांची काय गती लावली आहे. देवतानुसार संपूर्ण पशुपक्षींचा समूहाचा मी संहार करू शकतो, एवढी संहार शक्ती माझ्यामध्ये आहे. अश्वरूपधारी केशी, प्रबलासूर, धेनुकासूर, वृषभासूर, अरिष्ट, पूतना, कालिया नाग यांना सगळ्यांना आज्ञा देईल. आणि माझ्या आज्ञेने हे सगळे लोक देवकीचे 8ही गर्भ भक्षण करतील. पहा, पूर्व सूचना दिल्यावर सुद्धा होणारी घटना ही थांबत नाही. म्हणून तुम्ही म्हणता, आम्हाला कोणी कधी सांगितलं असतं की आता तुझे दिवस थोडे राहिले आहे, तुम्ही सगळी तयारी केली. म्हटलं येडा आहे. सगळं सांगितल्यावर सुद्धा ज्या घडणाऱ्या दुर्घट घटना आहे, या दुर्घट घटनांना मनुष्य सोडू शकत नाही किंवा तोडू शकत नाही. अश्वरूपधारी माझे सगळे दूत या पृथ्वीवर फिरतील. सगळ्या प्राण्यांच्या गर्भामध्ये जेवढे गर्भ आहे तेवढे ठार मारतील. वा प्राण्यांचेही गर्भ पहा, म्हणजे पाप करायला केवढी वाववा मिळाली त्याला. म्हणजे माणसांचे गर्भ तर नाश करतीलच करतील, गर्भपात, पण प्राण्यांचेही गर्भ नाश करतील. मग गर्भपात प्रयोग कोणापासून आला आहे? कंसापासून. तेव्हापासून आलेला आहे. म्हणून सगळ्यांचा गर्भपात करतील. तुम्ही लोक निश्चिंत राहा. आता त्याने आपल्या सगळ्या साथीदारांना सांगितलं, आपल्या इच्छेनुसार आनंद भोगा. म्हणजे सगळ्या राक्षसांना विषयासक्त कसं केलं वा. तुम्हाला तुमचे स्वामी मी रक्षक आहे, तुमचा मी रक्षक आहे. जसं आता आपल्याकडे सुद्धा नेते म्हणतात, चालल्या तुम्ही, मी बसलोय वरती. तसंच आहे ते. माझा आश्रय घ्या, देवतांचा आश्रय घेऊ नका. नारदाला युद्धाचं काय कळतं? हो, संताची निंदा करता. या संसारामध्ये स्नेह हा मिळून जुळून वाढवायचा असतो. आपण देवांमध्ये फूट पाडू आणि विजय मिळू. संघर्ष करायला आपण घाबरत नाही. केवळ प्राणीमात्रांमध्ये आपण आता युद्ध करू. सगळ्यांच्या चित्तामधली चिंता सोडून निर्भय व्हा. सगळ्यांच्या चित्तामधली चिंता सोडून निर्भय व्हा, असं कंसाने आपल्या सगळ्या साथीदारांना सांगितलं. वैशंपायन म्हणतात, क्रोध भरलेल्या कंसाने आपल्या हितैषी मंत्र्यांना आज्ञा दिली की तुम्ही सगळे लोक देवकीच्या गर्भाचा उच्छेद करण्याचा प्रयत्न करा. पहिल्या गर्भाला आरंभ झाला की 7ही गर्भ आपल्याला नष्ट करायचे आहे. संशय आणि अनर्थ होणार नाही याचा उच्छेद करणं आवश्यक आहे. देवकी आपल्या भुवनामध्ये गुप्त रक्षकांनी सुरक्षित राहील. काय सांगितलं त्याने?
मी अशा ठिकाणी देवकीला ठेवेल की माझे सगळे रक्षक, तिला मोकळं ठेवायचं पण रक्षकांनी इतकं लक्ष ठेवायचं. आता कंसाला वाटलं की आपण सगळा बंदोबस्त करू शकू, पण हा परमात्मा माणसाच्या बुद्धीच्या परे आहे. माणसाची जी बुद्धी चालते ना त्याच्या परे. पहा, आपल्याकडे एकदा अशी घटना घडली की एका म्हातारीने हार घातला आणि आपला नेता गेला. कोणाला कल्पना येणार होती का हारामध्ये काही राहील म्हणून? लक्ष द्या, कारण नियती ती ठरलेली होती. कोणालाच काही कल्पना आली. त्या दिवसापासून सगळ्या लोकांचे हार बंद झाले. एखाद्या माणसाने सुपारी खावी आणि ती श्वास नलिकेत अटकावी आणि प्राण जावा. आता काही अनेक वेळा सुपारी खात नाही का आपण, अशी तोंडात टाकतो, पण जी घटना घडायची आहे ती हर प्रकाराने घडून राहते. म्हणून कंसाने सगळ्यांना सांगितलं की तुम्ही संशय ठेवू नका, करा, गर्भ परिपक्व न होता त्याला नाश करा. आम्ही लोक आणि तुम्ही लोक एकमेकाचे हितेशी आहे. दिवस रात्र सावधान राहा. स्त्रियांना सनाट करा, त्यांच्या अंतपुरामध्ये जा, त्यांच्यावर देखरेख ठेवा आणि स्त्रियांच्या समोर नपुसक लोक उभे करा. म्हणजे त्या नपुसकांची त्यांना भीती राहणार नाही. त्या नपुसकांनी लक्ष ठेवायचं आणि त्यांना ज्या वेळा रजस्वला होईल तेव्हापासून सावध ठेवायचं. मंत्र्यांचा समुदायानं कंसाचं सगळं ऐकलं. चांगले चांगले औषध सेवन करा, तुम्ही बलवान आणि धष्टपुष्ट राहा. वैशंपायन सांगतात, राजा, अशा प्रकारे कंसानं प्राणीमात्रांच्या गर्भाचा विनाश करायचं ठरवलं. यज्ञ सुरू झाले. नारदांनी सगळं सांगून चुकले होते, पण हा कंस वरतून मोठं मोठं बोलत होता, पण आतून मात्र मनाने घाबरलेला होता. कारण माणसाच्या जवळ मनोबल पाहिजे. माणूस बोलताना बोलून जातो, पण जेव्हा देहदुःख होता वेगेची पळालो आणि तुझा दास मी व्यर्थ जन्मास आलो. हे देहदुःख जेव्हा होतं ना तेव्हा मनुष्याचं मन जे आहे ते कुचरून जातं. या देहदुःखाला संतांनी सहन करावं. तुकाराम महाराजांच्या पायावर शिवबा कासाच्या पत्नीनं गरम पाणी टाकलं. जळो माझी काया. त्या बाईला काहीच बोलले नाही. शिवबा कासाराला खूप वाईट वाटलं. त्याला सांगितलं, अरे बाबा, मागच्या जन्मी या बाईच्या अंगावर मी काही फेकलं असेल म्हणून तिने फेकलं, तिला बोलू नको होता. हे लक्षात ठेवा. आपल्या घरामध्ये सुद्धा काही स्त्रिया माणसाला काही खाऊ घालून देतात बैल बनवण्याकरता, तर तेही मागच्या जन्मी आपण तिला फसवलेलं असतं म्हणून तिला सक्सेस होतं. या जन्मी काही माणसं बाईला नष्ट करून टाकतात, तिने सुद्धा फसवलेलं असतं. या सगळ्या ज्या घटना आहेत हे दैवाच्या अधीन आहे आणि आपण मात्र दैव प्रेरक आहोत. आपण दैव प्रेरक आहोत. कारण दैवाधीनम जगत सर्व, ते दैव कर्माधीनम, ते कर्म मनुष्याधीनम मनुष्य पराधीनम. पण आता जगात तुम्हाला उघडं पागडं खोटं दिसतंय, पण तुम्ही काही करू शकताय का? सगळ्यांना कळून चुकलं की निम्मे खरं निम्मे खोटं, दाल में काला, पण तुम्ही काही करू शकत नाहीये. कारण काल विचित्र आहे. सकाळी सुद्धा 30 टेम्परेचर आहे, उकडत आहे,
इकडे पाऊस पडतोय, आकाशात आभर आहे. काल माणूस प्रयत्न करतोय बचावाचे आणि दिवसेंदिवस निसर्ग माणसाच्या नाशाकडे धावतोय. माझा या निसर्गाला आवरेल कोण? औषध नाही, मनुष्य नाही, फक्त ईश्वर शक्ती. ईश्वर शक्ती. पांडव वनात होते, पण त्यांना वनात सगळं अनुकूल मिळायचं आणि दुर्योधन राज्यात होता, पण रोज प्रतिकूल निर्माण व्हायचं. कारण दुर्योधनाच्या पक्षाला काल अनुकूल नव्हता. सुरुवातीला पांडवांना अनुकूल नव्हता. मग पांडव वनात आल्यावर पांडवांकडून धर्माचरण झालं, ईश्वराची आराधना झाली, म्हणून पांडवांचा काळ अनुकूल आला. हे पाची भाऊ जमिनीवर उशाला हात घेऊन गाढ झोपून जायचे आणि दुर्योधन मात्र राजशय्येवर इकडून तिकडे 2:45 वाजेपर्यंत झोप लागायचं नाही की उद्या काय प्लॅन करायचा. कारण मनामध्ये कल्पना, संकल्पना आणि विकल्प. पांडवांच्या मनात 12 वर्ष वनवास भोगायचे आहे, भोगलाय, देवाचं नाव घेत आहे, फळं कंदमुळं खात आहे, पण सगळी चिंता द्रौपदी करत होती. पांडव अगदी निशंक झोपून जायचे. एकदा महाभारताच्या युद्धातला प्रसंग आहे. धर्मराजा ना उठवायला गेली द्रौपदी. म्हणाले भीष्म पितामहांनी उद्या निष्पांडवी पृथ्वी करायचं ठरवलंय. म्हणाले तू काय करते? गोविंद लभते रतीन, भगवान पाहतील. मग भीमाला उठवायला गेली तर भीम तर घोरत होते. अरे यांना तर जगाचं काही माहित नाही, दिवसभर युद्ध केलेलं होतं. द्रौपदी काय आहे? अगं आम्ही आता युद्धात आहे, कशाला उठवते? म्हणाले उद्या असं होणार. म्हणे गोविंद त्याच्याकडे सोपून देतो, झोप. अर्जुनाला उठवायला गेली. अर्जुनाच्या रोमारोमामधून जय श्री कृष्ण, जय श्री कृष्ण. म्हणे का ग काय? म्हणे उद्या असं होणार. म्हणे निवांत झोप, तो बसलाय. द्रौपदीच्या मागून लक्षात आलं, कारण स्त्री स्वभाव आहे, आपला प्रपंच, आपलं सौभाग्य चांगलं राहावं याकरता चिंतन चालू असतं. मग द्रौपदीच्या लक्षात आलं आणि द्रौपदीने भगवंताचं स्मरण केलं. तेव्हा भगवान प्रगट झाले, भीष्म पितामहांकडे नेलं, अष्टपुत्रा सौभाग्यवती भव आशीर्वाद देवला आणि सगळं प्रकरण शांत केलं. लक्षात आलं? चिंतनानं हे पांडव चिंता सोडून दिली होती. द्रौपदीला चिंता होती. परमात्मा प्रगट झाले आणि ईश्वराच्या चिंतनानं द्रौपदीची चिंता विसरली. म्हणजे काय केलं म्हणजे चिंता जाते? ईश्वराचं चिंतन करा म्हणजे चिंता जाते. नुसती चिंता करून उपयोग नाही. चिंताच्या जागी चिंतन करा. चिंतन आणि हे तिन्ही सारखे आहे. चिंतन, चिता सारखं आहे आणि चिंतन, 3 गोष्टी साध्य करायच्या आहे. चिता आपल्या हातात नाही, चिंतन आपल्या हातात आहे, पण ते सोडून द्या. चिंतन करा. चिंता व्यर्थ करू नका, कारण चिंतेनं काही होत नाही. चिंतनानं चिंता नष्ट होते आणि चिता सुखरूप होते. म्हणून ते म्हणतात, ब्रह्मदेवाने सांगितलं दानव कुलामध्ये हे सगळे दृष्ट नाना प्रकारचे प्रयत्न करतात आहे. भोजकुमार कंसानं देवकीच्या 7 गर्भांना मारायचं ठरवलं आणि 8व्या गर्भाचं स्वरूप पाहायचं ठरवलं. मनामध्ये विचार करतोय, शयन करतोय, पण शयनाच्या ठिकाणी चित्त स्थिर राहत नाही आहे, उठून बसतो आहे. कालनेमिक नामाच्या दैत्याचे पुत्र होते. त्यांनी पित्याचं न ऐकल्यामुळे त्यांचे पितामह हिरण्यकश्यपू यांनी ब्रह्मदेवाची उपासना केली होती आणि त्यांच्या तपश्चर्येमध्ये षड्गर्भ नामक दैत्य याला भगवान ब्रह्मदेवाने वर दिला होता. त्याचं नाव होतं षड्गर्भ. दानव कुलात
सिंहासमान पराक्रमी असलेली तुझी तपश्चर्या पाहून मी संतुष्ट झालो, तुला काय मागायचं ते माग. तेव्हा दैत्याने सांगितलं, महाराज माझं मनोरथ मी सांगतो. जर आपण माझ्यावर प्रसन्न असाल तर मला वरदान द्या. भगवान देवतांचे मोठमोठे शापाच्या द्वारानं किंवा सर्पाच्या द्वारानं महर्षीच्या श्रापानं माझं अकल्याण व्हायला नको. भगवान आपण जर मला वर देत असाल तर यक्ष, गंधर्व, सिद्ध, चारण आणि मनुष्याद्वारे माझा वध व्हायला नको. ब्रह्मदेवानं अत्यंत प्रसन्न चित्ताने सांगितलं, तुझं मनोरथ पूर्ण होईल. षड्गर्भ नावाने तू दैत्य होशील. आणि ब्रह्मदेव निघून गेले. हिरण्यकश्यपू रोषामध्ये भरला आणि म्हणाला, अरे ब्रह्मदेवा, तू काय मला वर देशील? मी माझ्या तमा. हे लोक जे आहे ना, हे दृष्ट लोक जे आहे ना, देवालाही कुचमाल समजतात. काही काही लोक म्हणतात, अरे देव काय देऊन जाईल का, प्रयत्न करावे लागतील. अरे पण काही वेळा प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही, असं जगामध्ये पुष्कळ अनुभव आहे. असं म्हटलंय, प्रयत्न करता वाळूचे तेलही गळे. पण काही काही वेळेला हे चंद्रशेखर, चरण सिंग हे पंतप्रधान, मोरारजी पंतप्रधान बनण्याकरता प्रयत्न करून करून थकून गेले. पण पूर्ण दिवस 5 वर्ष राहूच शकले नाही. मध्ये गडबड घोटाळा झाला आणि गडबडले. गडबड घोटाळा झाला नाही का, यांनी प्रयत्न कमी केले. पाच तुम्ही आपल्याकडे उदाहरण आहे. कोणी 15 दिवस राहिलं तर कोणी 17 दिवस राहिलं तर कोणी 6 महिने राहिलं तर कोणी 4 वर्ष राहिले तर त्याच्या 5 वर्ष राहिले तर त्याच्यामध्ये 4.5 मध्ये गडबड घोटाळा करून टाकला. काल पूर्ण करू नाही शकले. पहा तुम्ही किती गोष्टी असतात. असे प्रयत्न चिकाटीचे होते, त्यांचे इच्छा होती, आकांक्षा होती, अपेक्षा होती. वाटेल तेवढं द्रव्य सुद्धा उभं करू शकत होते, पण काल पूर्ण नाही करू शकत. म्हणून काल जो आहे हा काल ईश्वराच्या चिंतनानं घालवावा. आणि जर ईश्वर चिंतन जमत नसेल तर सत्यानं काल घालवावा. सत्यम परम धीमहि. आता सत्यानं काल घालवणं जमत नाही, म्हणून तुम्हाला चिंतन सांगावं लागतं. जेवढा सत्याने तुम्ही काल घालवाल, म्हणून कर्मामध्ये सत्याची पूजा सांगितली आहे. सत्य काय आहे? नारायण आहे. म्हणून महिन्यातून एकदा तरी सत्यनारायणाची पूजा करा, की जेणेकरून तुमचं सत्य होईल. आता मध्ये श्रावण महिना होता ना, मी सगळ्यांना सांगितलं होतं की रोज सत्यनारायणची पूजा. अनेक लोकांनी वाचली, अनुभव सांगितले की समाधान वाटलं, भय गेलं. कारण ते सत्याची कथा आहे. रोज तुम्ही सत्याची कथा वाचाल, सत्य ऐकाल, सत्य बोलाल, सत्य पाहाल. चला देवाकडे जाऊ. काय? सत्य पहा, सत्य ऐका. सत्य हे ईश्वर आहे असा तुम्हाला अनुभव येईल. त्यावेळेस हा षड्गर्भ नामाने प्रसिद्ध झाला आणि हा देवकीच्या गर्भामध्ये याला स्थितीत व्हावी लागली. म्हणून हे 6 गर्भ देवकीचे गेले. काल नेहमीचं स्वरूप झालं आणि गर्भस्थ बालकांना वध करू शकला कोण? कंस. असं वरदान होतं मागचं. आणि या बालकांना सुद्धा जन्म घेऊन लवकर जायचं होतं, कारण जन्माचा श्राप होता. मग हे वरच्या कोठ्यातले होते, म्हणून त्यांना हे जन्म दिले. जसे गंगानंदनाचे पुढचे बालक नदीमध्ये टाकून दिले गेले, त्यांचा जन्म झाला की टाकलं जन्म, म्हणजे मनुष्य जन्म संपला. कारण मनुष्य जन्म हा अनेक दुःखाचं सागर आहे. अनेक प्रसंग भोगावे लागतात. लहानपणी बोलता येत नाही, चालता येत नाही, आई दिल तसंच राहावं. आपलं दुखतं पोट, आई डोक्याला लावते सोंड. काय कळतं? केवढ्या यातना आहे बालपणामध्ये सुद्धा. आपल्याला खेळावं असं वाटतं, ते बांधून ठेवता. मोकळं राहावं असं वाटतं, हाताला मोजे, पायाला मोजे, कानाला टोपी. आतून इच्छा नसते, पण वरतून दडपशाही असते. बालपणातलं दुःख कोणाला माहिती आहे?
म्हणून सगळ्यामध्ये बालतज्ञ डॉक्टर आहे ना, त्यांची कमाल असते. कारण त्यांच्याकडे पेशंट काहीच सांगत नाही, कमाल असते ते त्यांची. कारण त्या रूपामध्ये बरं जी माहिती मिळालेली आहे विज्ञानानं, तीही सुद्धा पूर्ण सखोल आहे असं नाही आहे. अनुसंधान गाठायचंय. जर ती पूर्ण असती तर एकही बालक दगावला नसता. तसं नाही आहे ते गोळा केलेले अनुभव आहे सगळे. काय केलेले आहे? गोळा केलेले अनुभव आहे. म्हणून पहा काही काही ज्या थेऱ्या आहे त्या कालांतराने त्याच्यात बदल करावा लागलाय. बरोबर आहे ना? ते अनुभव गोळा करताय. आता सुद्धा ते औषध का सापडत नाही आहे तर त्याच्यावर संशोधन चाललंय. हे करायचं का ते करायचं, त्याच्यात हे कालवायचं का ते कालवायचं. ते जेव्हा काल येईल तेव्हा त्यांना सक्षम झालं की ते म्हणतील चला घ्या. पण तोपर्यंत त्याचा काल निघून गेलाय. म्हणून ईश्वर चिंतन. तुका म्हणे सत्यकर्मा साह्य व्हावे. चांगल्या कर्माला साह्य व्हा. आजकाल लोक जगात कर्म करायला चांगलं साह्य होत नाही. पहा तुमच्या तोंडाच्या फडक्यामध्ये केवढा घोटाळा झाला. कोणी साह्य होत नाही सत्यकर्मामध्ये. आणि जोपर्यंत सत्यकर्मामध्ये जग साह्य होत नाही. पहा तुम्ही, आपला एखादा भाऊ गरीब परिस्थितीचा असतो, सगळे मिळून अनुकूल त्याची परिस्थितीला मदत करायला तयार होते. किती दिवस करायचं, आम्हालाही संसार आहे का नाही. अरे पण तो आपला भाऊ आहे ना, चाल द्या ना काहीतरी. इकडे दान धर्म करण्यापेक्षा त्याला देत राहा महिन्याला. त्याच्या एकाने औषधं घ्या, एकाने कपडा द्या, एकाने अन्न द्या. तुम्ही 4 भाऊ असेल तर 4 प्रकार वाटून घ्या. तो तुमचा घटक आहे. अर्जुन आणि धर्मराजा आपल्या भिक्षेतली अर्धी भिक्षा भीमाला देत होते कारण त्याला खूप लागत होतं. आताही बा मी काही लोकांना सांगतो ना, तुमच्या मुलीची परिस्थिती गरीब आहे, तिची मुलं सांभाळून घ्या, त्या दोघांना काम करू द्या. कारण नियती हेच सांगते. नुसतं आर्थिक साह्याने करायचं. आपण जर पैशाचं साह्य केलं ना तर लगेच आज दिवाळी येतं गुलाबजामुन आणून खाऊन घेतं मध्ये. पैशाच्या साह्याने मनुष्य कामाला साह्य करावं. मागे तुम्हाला एक गोष्ट सांगितली मात्र. एक राजा होता. त्या राजाला एका घोड्यावाल्यानं त्याच्या मुलाला वाढदिवसाला घोडा बक्षीस दिला होता. असं आहे, राज्याचे कर्मचारी आणि मंत्री पंतप्रधान यांनी कोणाकडून काही भेट घेऊ नये. यांनी भेट घेतली की त्याला मदत करावी लागते. पण हल्ली तर लोक काय भेट घेतली याचा काही प्रश्न नाही. एक पांढरं पाकिट तर फारच सुंदर आहे. पट्टेवाल्यापासून तर बिलकुल मंत्र्यापर्यंत पांढरं पाकिट चालूच आहे ते. आणि त्या पांढऱ्या पाकिटानं सगळं पांढरं होतं. तर भेट घेऊ नये. पण राजाने काय बुद्धी झाली, स्वतःच्या मुलाकरता त्याने त्या घोड्यावाल्याकडून वाढदिवसाच्या दिवशी घोडा घेतला. आणि काय झालं, एकदा रोग आला आणि घोड्यावाल्याचे घोडे सगळे मरून गेले. या घोड्यावाल्याची साहजिक इच्छा होती की आपण राजाला काहीतरी मदतीचा हात मागावा. म्हणून हा राजाकडे मदत मागायला गेला. राजा अत्यंत प्रामाणिक होता. त्याने सांगितलं की बाबा रे, मला कोषागारातून तुला हाताने काही देता येणार नाही. पहा आपल्याकडे कायदेही बदलायला लागले. पूर्वी लोक काय करायचे, कोणालाही कर्ज द्यायची बँक, व्यापाऱ्यांना. आता नियम असा झाला की 60-65 वर्षाचा व्यापारी जर कर्ज घेईल तर त्याला बँक देत नाही. तो काय करतो, कर्ज घेतो, मरून जातो, बाकीचं करतो माफ. पा कसं अधर्म झाला. म्हणजे देत नाही आता, नाही तर पूर्वी द्यायचे. गाडी घ्यायची, अमुक घ्यायचं आहे, घर घ्यायचं आहे, कर्ज देऊन द्या, व फेडेला, याचा व्यापार आहे. पण नियम आहे, मरून गेला की कर्ज मागायचं नाही. मग आता किती मरून जातील, काही मुद्दाहून मरून जातील. मग काय नियम आहे, मग आता बदल केला, द्यायचं नाही कर्ज. बरोबर आहे ना, कारण अर्थ आहे त्याला काही बंधन पाहिजे. मग या घोड्यावाण्याने राजाला अपेक्षा केली. राजा म्हणे मी तुला कोषागारातून देऊ शकत नाही, कारण हा पैसा माझा नाही, जनता जनार्दनाचा आहे. म्हणे मग तुला काय बनवता येतं, हस्तकला काय आहे तुला, तर म्हणे मला घोड्याचे चाबूक बनवता येतात. म्हणून राजाने त्या काळात त्याला 100 रुपये दिले. म्हणाले संध्याकाळी चाबूक विकले गेले की मला सांग की किती पैसे झाले. पहिल्या दिवशी घोड्यावाल्याने 80 रुपये सांगितले, म्हणजे काय नाही. मग राजाने दुसऱ्या दिवशी 100 रुपये दिले, 90 रुपये सांगितले. एक दिवशी घोड्यावाला म्हणे 150 रुपये.
राजा म्हणे 1000 रुपये घे. 1000चे 5000. घोड्यावाल्याला वाटलं की ज्या वेळा आपलं कमी पैशात होतं तेव्हा राजा द्या, आता उत्पन्न वाढलं तर राजा जास्ती देतोय. म्हणून याने राजाला एक दिवशी विचारलं की महाराज असं का केलं तुम्ही? अरे म्हणे वेड्या, तुझं प्रारब्ध तुला खड्ड्यात नेत होतं. तुझ्यामुळे मी जर 100चे जास्ती दिले असते तर खड्ड्यात गेलो होतो. तुझं प्रारब्ध जेव्हा तुला अनुकूल झालं तेव्हा मी 1000 रुपये दिले. लक्षात ठेवा, आपल्या भावाला, बहिणीला, साल्याला, साडूला, सासऱ्याला मदत करत असाल तर त्यांचं प्रारब्ध अनुकूल झालं की आर्थिक मदत जास्त करावी. आणि जोपर्यंत प्रारब्ध अनुकूल नाही तोपर्यंत, अरे स्वतःचा मुलगा असला तरी त्याचं प्रारब्ध जर नसलं तर तुम्हाला एवढं घर यायचं आहे, लायकी कमी आणि घर एवढं मागतो तो, सांगायचं नाही जमणार. कारण त्याच्यामुळे सगळी वंश परंपरा खड्ड्यात जाते. प्रारब्ध अनुकूल झालं की मदत करा, मग त्याच्याने तोही मोठा होतो आणि आपणही सुस्थितीत राहतो. नाहीतर घरके आणि घाटके. लक्षात ठेवले बरं. म्हणून प्रारब्ध माझे सहसा टळेना. आता या देवऋषी नारदांनी याला एवढं समजावून सांगितलं, पण याचं दुश्चित प्रारब्ध होतं कंसाचं. ते म्हणाले या साधू लोकांना जगात युद्ध करायची इच्छा असते म्हणे, पहा. म्हणून यांनी आपल्याला असं सांगितलं, हे षटगर्भ आपल्याला नाश करायचे आहे. देवकीचा 7वा गर्भ जो आहे तो सौम्य आहे, त्याला अंश काढायचा आहे आणि रोहिणीच्या गर्भामध्ये न्यायचं आहे. त्याला गर्भसंकर्षण असं म्हणतात. आणि 8वा गर्भ मी प्रगट होणार भगवंताने सांगितलं. मग आता हे भगवंताने योग मायेला सांगितलं. आता योग माये, तू समयाप्रती कंसाच्या भरोशावर न राहता तू कारागृहात वास्तव्य कर. म्हणून योग मायेला देवकीच्या बरोबर अदृश्य रूपात पाठवलं देवाने. ही जी विंध्याचल वासिनी आहे, ही 7 वर्ष कंसाच्या कारागृहामध्ये देवकीच्या बरोबर राहिली. त्यामुळे काय व्हायचं, हे ज्या दास्या यायच्या ना, ह्या कंसाने चाबी भरली की देवकीला छळ करायला यायच्या. पण त्या कारागृहात योगमाया होती. ती योगमाया ह्या दास्या आल्या की त्यांची दात खिळबंद करून द्यायची. आणि त्या सगळ्या दास्या देवकीला अनुकूल वागायच्या, प्रतिकूल वागायच्या नाही. लक्षात ठेवा, ईश्वरी उपासनेनं तुमचं प्रारब्ध जरी दुश्चिल असलं तरी तुम्हाला मधून मधून ईश्वर अनुकूल वातावरण करून निर्माण करून देतो. तुम्ही म्हणता ना त्या दिवशी तो माणूस अचानक आला, आम्हाला 1000 रुपये दिले ना आमचं काम होऊन गेलं. म्हटलं नाही, तो माणूस रूपाने ईश्वर आला असतो. कारण ईश्वर असं कधीच समजू देत नाही की मी तुम्हाला मदत करतो. त्याची मदत गुप्त रूपाने अनंत असते, कमलावराने. भगवंताला अनंत हात आहे. म्हणून साईबाबा नेहमी म्हणता, अनंता तुला रे कसे रे स्मरावे, अनंता तुला रे कसे रे भजावे, अनंता तुला रे कसे रे नमावे. हे अनंता, तुला कसं भजावं, कसं नमावं हे बघ. योग माये, त्या कंसाला तू कुठलाच प्रवास करू देऊ नको. देवकीच्या समोर आला की देवकीचं उग्र रूप करून टाक आणि तो घाबरून पळाला पाहिजे. म्हणून कंस दरवाजापर्यंत यायचा. योग मायेनं वेताळी रूप धारण केलं की कंस पळून जायचा. तलवार खडग घेऊन यायचा, मारूनच टाकीनाचा. हा पण परत नौकर विचारायचे, महाराज तुम्ही दरवाजाजवळ जाता आणि माझे परत काय येतात? कारण नौकरी मोठे हुशार होते ते म्हणे काय करू, बहीण आहे ना. पुष्कळ भाऊ बहिणी सारखी मागायला लागली, येऊ द्या तिला, आता तिला चांगलं समजवतो. आणि आली की रडायला लागले, गेले की पैसे गुच्छूक देऊन देत. म्हणून यांच्या आसवावर जाऊ नये. उलट तिला सांगावं, इतक्या लांबून येते, त्याच्या भाड्याच्या ऐवजी मी 100 रुपये पाठवून देतो, तिथे जरा आहे. आपण म्हणतो ये खाय पी आणि घेऊन जाय. बरं जाते तर जाते, घरात भानगड लावून जाते. दादा वहिनीवर लक्ष ठेवत जा बरं, तिचे वडील सारखे येतात. म्हटलं तू नाही आहे,
हे असे टाकून झाले. जोपर्यंत घरात सून नसते तोपर्यंत काही गडबड होत नाही, पण सून आली की मग गडबड व्हायला लागते. असं आहे ते. म्हणून बापाने सुद्धा काय करावं, मुलगी घरी आली की बँकेत जाऊन मी बँकेत जाऊन येतो असं म्हणून, म्हणजे सुनेला संशय होतो की पैसे काढायला चालले. बाप बी चतुर पाहिजे ना, पण हा पेन्शनर असतो, काय चतुर राहील. काय करता, हे डाव्या हाताचं उजव्या हाताला आणि उजव्या हाताचं डाव्या हाताला कळू देऊ नये, तर मग मानव काय राहिले. आणि करून द्यावं आणि विसरून जावं, करून द्यावं आणि विसरून जावं. कारण दैव ज्याचं झोपलंय त्याने जर ईश्वर चिंतन नाही केलं तर त्याचं दैव त्याला अनुकूल होत नाही. तो दुसऱ्याचं चिंतन करेल तर दैव त्याला अनुकूल होत नाही. म्हणून पहा तुम्हाला गजानन महाराजांची पोथी, साईबाबाची पोथी, स्वामी समर्थांची पोथी काय करते, तुम्हाला चिंतन घडवते आणि मग तुमचं दैव बदलतं. चिंतनाची जोडी हाच लाभ घडोघडी, तुम्ही बैसोन या चित्ती मज जागवावे हरी. देवा तुम्ही माझ्या चित्तामध्ये बसा आणि मला जाग करा. अशी स्वरूप स्थिती आली पाहिजे. कंस तुम्हाला भय दाखवे, हे योग माये, मी जन्माला यायच्या आदल्या दिवशी तू यशोदेच्या गर्भामध्ये चाललं जायचं. तिला गर्भधारणेची कल्पनाच होऊ देऊ नको. वा काय देवाचं प्लॅनिंग आहे. एकदम प्रकट होऊन जा तिच्याजवळ. तिला यातना दे गर्भाच्या प्रसूतीच्या, तिच्याजवळ कोणी ठेवू नको. म्हणून सुनंदा नावाची नणन आल्यावर सुद्धा ती दुसरीकडे झोपली योग, कारण ते सगळे योग मायेचा खेळ होता. आपण म्हणतो ना मला कसं काय बोल पडली, कुलूप लावलं तर वरतीच लावलं आणि खाली राहून गेलं, राहून गेलं. अहो स्टेशनवर सुद्धा 2 मिनिटाची ओळख होते एखाद्या माणसाची, तो थापाडा असतो, त्याच्याजवळ बॅग ठेवून त्याचा पाव खायला चालले जातो, तो बॅग घेऊन चालला जातो. आता काय हे डोकं आहे का. आणि कोणाची गेली म्हणे एज्युकेटेड इंजिनियरची. अरे काय एज्युकेटेड इंजिनियर म्हणजे तुम्ही दोन्ही नवरा वगैरे, आम्ही दोन्ही गेलो म्हणे. असं वाटला की कसा तुकाराम महाराज आहे. अरे चोर मुद्दाम तुकाराम महाराज वागतो. जाऊ द्या, त्याचं होतं तो घेऊन गेला. म्हटलं नाही हापापाचा माल गपापा, त्याचं काय होऊन गेला. तू कोणाला बुडवलं म्हणून तुला अगदी भर स्टेशनवर दुसरे. अशा प्रकार तू भाद्रपद कृष्ण नवमीला रात्री अभिजात मुहूर्तावर म्हणून 1:30 वाजता तिच्या गर्भातून प्रगट हो. भगवंताने योग मायेला भाद्रपदातल्या नवमीला देवी लोकांच्या पुराणामध्ये महत्वाची आहे. नवमी 9 पाठ करा, 10व्या पाठाचं हवन करा. देवी तिला नवमीला रात्री मध्यरात्री प्रगट. देवीची पूजा रात्री विशेष असते. कोण जागीन रात्री कराष्टमीला 12पर्यंत, आम्ही तर 7लाच करून घेतो. म्हटलं जी पाहताना आणि मॅच पाहताना कसे रात्री जागता. तुम्ही रात्री 2 वाजता फटाके फोडता. म्हटलं का रे काय झालं, म्हणजे मॅच जिंकले. असं आहे ते. माणसाला ही माया शक्ती, योग शक्ती जी आहे ना, ती माणसाला उमजू देत नाही. योग जे योग संभूते महालक्ष्मीर नमोस्तुते. म्हणून भाद्रपद शुद्ध नवमीच्या दिवशी तुझा जन्म होईल. तू युवा अवस्थेसारखी होतील. रात्रीच्या समयी कोणाला कळणार नाही. आपण दोघं बहीण भाऊ जन्माला येऊ आणि तू मात्र कारागृहासा दे. मी नंदराजाच्या घरी जाईल, तुला कंस घेईल, आपटेल आणि तू विंध्याचलवासिनी देवी प्रगट हो. अंबा माता की जय. आज आई साहेबांना प्रगट केलं, उद्या भगवंताला प्रगट करू. हरये नमः.
हरये नमः, हरये नमः. पुरुषोत्तम भगवान की जय. त्या दानाचे काय फळ ते विवरून मज सांगा दयाळा. आता काही लोक म्हणतील हे दान आधी सांगायला पाहिजे होतं ग्रंथात. नाही, तुम्हाला 23 अध्याय सांगून तुमचं चित्त स्थिर केलं. दानाला चित्त काय पाहिजे असतं? स्थिर. जर तुम्हाला सुरुवातीला दानार असले तर तुम्ही काय केलं असतं? नकटभर तीळ आणि चकटभर तूप. आता हे ऐकल्यानंतर तुमच्या मनामध्ये प्रेमभाव निर्माण झाला आहे. म्हणून शेवटी दानाचं महत्त्व. पर्वकाळाला महत्त्व नाही, पण आपल्या मनाला महत्त्व आहे. पर्वकाळ असला ना आपलं मन कधी प्रसन्न नसेल तर काही उपयोग नाही. म्हणून याच्यात दिलेलं, हे ऐकोन वैकुंठनाथ लोकानुग्रह तव प्रश्नाचे उत्तर सांगतो ऐक. जो कोणी अधिक मासात. आता या अध्यायाचं जास्त विवरण करू नये, कारण आपल्या अंगाशी निकट येतं. म्हणजे लोक असाच ब्राह्मण पाहून मग आपल्याला देतात आणि दुसऱ्या ब्राह्मणाचं पोट मरतं. म्हणून याचं विवरण जास्त करायचं नाही. यथाशक्ती हेमदान द्यावे, सुवर्णदान त्याचे मनोरथ पुरती. सुपात्र ब्राह्मणासी देता सुवर्ण, देव संतोष होय जाण. जन्माचे दारिद्र्य नष्ट होते, अधिक मासी गोप्रदान. सकळ दुरित निरसुन, गोलोक संख्या कल्पदान. वसे ब्रह्मलोकी, गाईचं दान दिल्यानंतर ब्रह्मलोकात वास्तव्य. जो जनी अधिक मासात हेमदान करी सतत, ते ब्रह्मलोक प्राप्त होईल दान. जे सुवर्णदान करतात त्यांना ब्रह्मलोक. जो भक्तिभावे अनुमान द्विजाची रजत दान, त्यांचे पितर संतोष होनी पूर्ण पावती. ताम्र अथवा ताम्रपात्र सुपात्र ब्राह्मणासी देत, तया रुद्रगण शंकर प्रसन्न होय. तांब्याच्या पात्राने शंकर. पद्मरागादि दान महापती देता दान. मौक्तिक दान मुक्ती लाभे, मौक्तिक दानाने मुक्ती लाभते. कंबल दान पापलोपती, कांबळाच्या दानानं पाप लोपतं. वस्त्रदाने चंद्रलोक लाभती, स्वर्गादी उत्तम लोक मिळती दान. धान्य दान महादान, सगळ्या दानात धान्य दान महादान कोणालाही देता येतं. मत प्रिय अनुदिन श्रद्धे द्यावे विप्रा लागून. अन्नार्थी अन्न ओपिता, जलार्थी जल देता. अक्षय पुण्य हाता. म्हणून एखाद्या ब्राह्मणाला जर तुम्ही जलदान दिलं, तो ब्राह्मण कोणाच्या हातचं पाणी पित नाही, पण ते पाणी 2 ठिकाणी घालतो, तुळशीला आणि पिंपळाला. म्हणून ते तुळशीलाही दिलं आणि पिंपळाला दिलं की देव ब्राह्मणाच्या हातून पाणी पितो. म्हणून लोक जल भरून घडा देतात. आपण म्हणतो बाबा ते तर पिणार नाही, ते तर फेकून देते. नाही, त्याला बुद्धी असते की घेतलेलं दान कुठे टाकावं. तो उकरड्यावर टाकत नाही, एक तर तुळशीला टाकतो, नाही तर पिंपळाला टाकतो. कारण त्याला ज्ञान आहे. त्याला काय आहे? ज्ञान आहे. म्हणून कुठलंही दान घेतलं की ते सोडतो. श्रद्धापूर्वक जे विप्राच उपनय अर्पिती पादत्राण. यमयातना चुकती जाण, यमयातना कमीत. घृतदान पात्र देता सूर्यलोक प्राप्त होय. तिलदान देता रुद्रलोक प्राप्त. पुरेल भर वर्ष इतुके वस्त्र भरणान देता उत्तम. अधिक मासी द्वादशी विशेष दान, मानव कृतकृत्य होय. अधिक मासामध्ये कृष्ण द्वादशी माणसाला कृतकृत्य करते. घृतदानाहून श्रेष्ठ पृथ्वी माझी नाही दान. सप्तधान्य दान देता सप्तऋषी प्राप्त होती. गोमूत्र रंग कृष्ण सेवत, 3 जाती ती तिळ. समस्त देता ब्राह्मणापत आवडे. 3 प्रकारची तिळे आपल्याकडे 2च प्रकारची आहे, तिकडे 3 प्रकारची आहे. सुवर्णदान तिलदान करिता अभिष्ट होय. घृतदान एलदान, घृत आणि वेलदोडे. अन्नदान ऐसे लाडू करून अधिक मासी द्यावे. तिकडे लाडू आहे, आपल्याकडे अनारसे आहे. विप्रा लागी द्यावे जाण. इंदिरा काय सांगू दानाहून श्रेष्ठ काही नाही. कर्म सुधरती दाने दाने देव वश होती. दाने मतदाने मंत्री वश होती. दाने सगळे इच्छा पुरविती. जगामध्ये दानाने सगळ्या इच्छा कन्यादान, नवरदेव खुश होऊन जातो. नित्यदान द्यावे अवश्य. जपतप होम करो निदान द्यावे. अधिक मासी व्रत उपोषण करो निदान देता. पाप भस्म होय. गया गंगा काशी पुष्कर रेवा शिव कुरुक्षेत्री असे ते तीर्थक्षेत्र आहे.
चंद्रभागा पवित्र अधिक मासी असे जाण, तेथेही जावोनी स्नानदान करावे. जोवर अधिक मास प्राप्ती तोपरी मेदनी पापे गरजती. जोपर्यंत अधिक मास नव्हता म्हणे तोपर्यंत हे पाप गरजत होते. अधिक मास येता पापाची झाली सांगता. गिरजे वशिष्ठाची कांता जोडून हस्त विनवी. तव म्हणे उमेश मासातील व्रत तुझ सांगितले. अधिक मास काय करावे. वशिष्ठाने आपल्या पत्नीला सांगितलं. ऐकोनी पार्वती म्हणे गा साधवी अरुंधती, अधिक मास तुझ प्रती व्रत सांगते. आणि अरुंधतीनं पार्वतीला सांगितलं. एकदा मी पतीसहित बैसले असते आनंदात, मनमाता मेना येऊनी मजप स्नेह बोलू लागली. आगे बाळे मजपासोनी उत्पन्न झाली, स्वकीय त्रिभुनी विख्यात झाली. तुझ्या योगे चराचर विख्यात झाले, पण मद व्रत वैभव नाही प्राप्त झाले. मग पार्वतीने विचारलं अरुंधतीला, माझ्या आईनं मला असा प्रश्न केला. मग अरुंधतीनं तिला मेना व्रत करायला सांगितलं. म्हणजे पार्वतीच्या आईला सुद्धा जगामध्ये देवस्थान पाहिजे होतं. मुलगी एवढी कर्तृत्वान आणि आईला काही नाही. वर्षाचे 360 दिन तव व्रती गेले वापून मदार्थी अर्धघटकाप्रमाण म्हणून. सगळ्या व्रता गाई मला का बोलते, सगळ्या 12 महिन्यात मला पुजतात. परी अधिक मासात कोणी न पूजत, तरी सर्व टाके जे सकळ यास्तव माते अधिक मासी व्रत पूजा करी तुझसी. ऐसे बोलो निव्रत पोसिले. ऐसे शिवेचे वचन ऐकून आनंद म्हणे कल्याणी. व्रत मज लागोनी कृपा करोनी सांगावे. अत्यंत धार्मिक अधिक मास ओस, तेथे नेम विशेष वाणीने ऐकोनी श्री भवानी म्हणे ऋषीपत्नी साधने उत्तम विनंती. अधिक मासी व्रत करावे सांगता नित्य मी मेना मातेचे प्रित्यर्थ व्रतार्पिले. अधिक मासी शुक्ल तृतीये दिवशी शुक्ल वस्त्र परिधान करोनी गुरुच्या आज्ञे करोनी नम घ्यावे. अधिक मासाच्या दुसऱ्या दिवशी मग सुशोभित शुद्धस्थानी पाकशाला स्थानी धतुराचे फुलपार्क ठेवूनी पळसाचं पात्र घ्यावं, त्याच्यावर धतुराचे फळ ठेवावे. देवतेची स्थापना करावी, नाना अलंकार मंडित करावी. पतिपुत्रासह गदावरून बैसोनी मेनाची मूर्ती मिळवावी. आणि हे पार्वती आपल्या धृतराष्ट्राच्या पत्नीने गांधारीने केलं आणि कुंतीने केलं. उपचार पूजन करावे, यथाशक्ती उजळावे. मित्र साध्य न होता अधिक मास पूर्ण होता उद्यापन करावे. व्रत आचरावे प्रतिदिवशी. शक्ती असेल तैसे उद्यापन करावे. काय उद्यापनाच्या दिवशी काय करावं. मेनाची सुवर्णमूर्ती यथाविधूनी पूजनी ब्राह्मणासी द्यावी. सर्वोपचारे मेनाची सुवर्णमूर्ती दान केले. मग पार्वतीच्या आईची मूर्ती द्यावी. अर्घ्यपाद्य उपचार सर्व नाना वस्त्र अलंकार यथाविधी करावे सांग. ऐसे मेना व्रत आनंदकार तुझ सांगितले संक्षेप. म्हणून हे मेना व्रत सांगितलं. हे गौरी अरुंधी व्रत व अरुंधती सांगत. अरुंधतीने पुढे सांगितलं. सांगती झाली मेना व्रत ऐसे इंदिरे समस्त तुझ लागी अर्पिले. भगवान म्हणाले हे इंदिरे मी तुला सांगितलं. ऐसे बोलोनी घनसावळा अनन्य कथा सांगू लागला. परी सोजवळ कथा पुढच्या अध्यायी. आता आणखी जी सोजवळ कथा आहे ती उद्याच्या अध्यायात सांगेल म्हणे. अधिक महात्म्य सार बृहन्नारदी पद्माधार सज्जन श्रोते ऐकती चतुर्विशोध्याय. श्रीकृष्णार्पणमस्तु. हरे नमः हरे नमः. योगे 28 विटेवर योगा दिशदीय शोभा पुंडलिका भेटी परब्रह्मालेखा करणी वाहे भीमा उद्धरी जगा. हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ तुळशी माळा गळा कर ठेवून कटी कासे पीतांबर कस्तुरी लल्लाटी. गरुड हनुमंत पुढे उभे राहती. जय देव जय पांडुरंगा हरि पांडुरंगा रुक्माई वल्लभ राई जय वल्लभ भावे जुलगा. जय देव जय देव. भक्त जन येती ओ साधू जन येती चंद्रभागे मध्ये स्नान जे करती. मात्रे
केशवासी नामदेव माधवासी नामदेव भावे वाळती. जय देव जय देव जय पांडुरंगा हरी पांडुरंगा रुक्माई वल्लभ राईच्या वल्लभा पावे. योगी 28 झालं. हा श्री अनंता मधुसूदना जगद्व्यापका जनार्दना आनंद घना अविनाशा सकळ देवाधिदेवा कृपाळवा श्री केशवा महानंदा महानुभवा सदा शिवा सदरूपा चक्रधरा विश्वंभरा गरुडध्वजा करुणाकरा सहस्रपादा सहस्रकरा क्षीरसागरा शेषशयना कमलनयना कमलापते कामिनी मोहना मदनमूर्ते भवतारका दरिद्राक्षिति वामनमूर्ते त्रिविक्रमा अगाये सगुणा वसुदेव देवकी नंदना बाळरांगणा बाळकृष्ण तुकाला लोटांगणी मज ठाव द्यावा श्री चरणी हेच करीतसे विनवणी भवबंधनी सोडवावे भवबंधनी सोडवावे भवबंधनी. पुरुषोत्तम भगवान की. यत्र योगेश्वर कृष्ण यत्र पार्थो धनुर्धरा तत्र श्री विजोर्भूतिर्ध्रुवा नीतिरमतिर्मम. पुरुषोत्तम भगवान की. पुरुषोत्तम मासानिमित्त रामाच्या वरती हा ध्वज लावायचा आहे. सगळ्यांनी दर्शन करून घ्या.